करण्याची इच्छाशक्ती असेल तर काही होऊ शकतं। आजच्या डेटला तुकाराम मुंडे साहेबांना हटवणंही सोपं नाही आणि तुकाराम मुंडे साहेबांना कमी लेखणंही सोपं नाही। तुकाराम मुंडे हे एक असं नाव आहे की जे नेहमीच पार्लिमेंटमध्ये चर्चेत असतं। तुकाराम मुंडे हे एक असं नाव आहे की जे पांढऱ्या कपड्यावाल्यांना व्हाईट कॉलरवाल्या लोकांना सुद्धा सहजासहजी पचत नाही। तुकाराम मुंडे हे एक असं नाव आहे की या माणसाला जर मोकळं सोडलं तर अख्खीची अख्खी सिस्टम बदलण्याची ताकद हा माणूस ठेवतो आणि म्हणूनच कदाचित आतापर्यंत 25 बदल्यांचा सामना तुकाराम मुंडेंना करावा लागला। आता ज्या पदावरती तुकाराम मुंडे आहेत ते पद जर कायम टिकून राहिलं तर तुकाराम मुंडे जे सध्या राज्यामध्ये चळवळ घडवून आणू शकतात किंवा जी चळवळ भेसळखोरांविरोधात उभी करू शकतात ती यापुढे किंवा भविष्यात पुन्हा होणे नाही आणि त्यामुळे तुकाराम मुंडेंना टिकवून ठेवणं गरजेचं आहे। तुकाराम मुंडेंविरोधात मोर्चे निघायला सुरुवात झाली आहे। तुकाराम मुंडेंच्या FDA अधिकाऱ्यांवरती हल्ले व्हायला सुरुवात झाली आहे। अर्थ सांगतोय की तुकाराम मुंडे आता टोचायला लागले। नेमकं या 4-8 दिवसांमध्ये तुकाराम मुंडेंनी असं काय काय केलंय ज्यामुळे चांगल्या खुर्च्या हादरायला लागल्यात त्यावरती आजचा हा व्हिडिओ आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा। तुकाराम मुंडे साहेब, धन्यवाद। लहान पोरांच्या दुधात विष पेरणाऱ्यांना रोखलं म्हणून धन्यवाद। ज्या दही दूध पनीरला हाडांच्या मजबूतीचा खजिना म्हणून ओळखलं जात होतं त्यातून हाडं खिळखिळ करण्याचा प्रयत्न हाणून पाडला म्हणून धन्यवाद। धन्यवाद यासाठीही देते की ज्या पिढीवर सशक्त भारत घडवण्याची जबाबदारी आहे त्यांना पान मसाला गुटख्याच्या विळख्यातून बाहेर काढण्याचा तुम्ही किमान प्रयत्न तरी करत आहात म्हणून धन्यवाद। आम्हाला केवळ एक तुकाराम मुंडे नाहीत, तुमच्यासारख्या अनेक अधिकाऱ्यांची गरज आहे, कारण आमच्याच काही नतद्रष्ट्यांनी अख्खा महाराष्ट्र आज नासवून ठेवला। भेसळखोरांची दुकानदारी उद्ध्वस्त करण्यासाठी तुकाराम मुंडेंसारख्या कर्दन काळाचीच नेहमी वाट का पाहावी लागते? मुंडे साहेब, आपल्याला जो पगार शासन देतंय तोच पगार आपल्या आधीच्या अधिकाऱ्यांनाही मिळाला असेलच की। मग तुम्हाला आज जो भेसळखोरांचा सुळसुळाट दिसतोय तो त्या आधीच्या अधिकाऱ्यांना का बरं दिसला नसेल? का पुन्हा तिथे तुकाराम मुंडे यावे याची वाट पाहावी लागली? कदाचित आपण जो शिस्त, कर्तव्य, कठोर आणि प्रामाणिकपणाचा चष्मा गेल्या 20-22 वर्षांपासून घातलाय त्याचा अभाव इतर अधिकाऱ्यांकडे दिसतोय। म्हणूनच आज आपल्या नावानं भेसळखोरांचं जे पळताभुई थोडं होतंय त्याला कदाचित थोडा उशीरच झाला असं म्हणावं लागेल। परंतु प्रामाणिकतेच्या वाटा नेहमी काट्यानं भरलेल्या असतात याचं ताजं उदाहरण छत्रपती संभाजीनगरामध्ये पाहायला मिळालं। वाळूज जवळील रहीमपूर येथे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकावर गुटखा माफियांनी केलेल्या जीवघेणा हल्ला ही केवळ एक घटना नसून थेट व्यवस्थेला दिलेलं खुलं आव्हान म्हणून समोर येतं। मंगळवारी घडलेल्या या थरारक घटनेनं माफिया किती निर्ढावलेले आहेत याचं चित्र पुन्हा समोर आलं। आता महसूल नंतर FDA सारख्या अत्यंत संवेदनशील बनलेल्या विभागाला सशस्त्र पोलीस संरक्षणातच मैदानात उतरावं लागणार की काय असा संतप्त सवाल या निमित्ताने निर्माण झाला। थोडक्यात घटना काय घडली ते समजून घेऊया। अन्न व औषध प्रशासनाचे नवे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारताच संपूर्ण राज्यात प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि अन्न भेसळखोरांविरुद्ध सर्जिकल स्ट्राईक सुरू केलाय। याच मोहिमेचा भाग म्हणून 9 जूनच्या पहाटे संभाजीनगरच्या वाळूज जवळील रहीमपूर परिसरात एका संशयास्पद आयशर ट्रकला पथकानं रोखलं। तपासणीत या ट्रकमध्ये तब्बल 25 पोती प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला आढळून आला। अधिकाऱ्यांनी हा ट्रक जप्त करत पुढील कारवाईसाठी पोलीस बंदोबस्ताची वाट पाहत होते ते तिथेच थांबले। त्याच वेळी पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच एका विनाक्रमांक काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून 5 ते 6 हत्यारबंद गुंड तिथे धडकले। गाडीतून उतरताच त्यांनी अधिकाऱ्यांवर हल्ला चढवला। या गुंडांनी थेट अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे यांच्यावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला। सुदैवानं प्रज्ञा सुरसे यांनी कमालीचे प्रसंगावधान राखत बाजूला उडी मारली आणि त्या थोडक्यात वाचल्या। या संपूर्ण राड्याचा आणि गोंधळाचा फायदा उठवून गुटखा माफियांनी जप्त केलेला आयशर ट्रक अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत पळवून नेला। या हल्ल्यानंतर वाळूज पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणि धमकावल्याचे गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत। या प्रकरणी काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय।
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमध्ये जी घटना घडली ती ऐकून कोणत्याही सुजाण नागरिकाच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही। एका महिला अधिकाऱ्याच्या अंगावर थेट गाडी घालून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न होतो। सरकारी पथकाला गोळ्या घालण्याची धमकी दिली जाते आणि सरकारचा लाखो रुपयांचा जप्त केलेला मुद्देमाल त्यांच्याच समोर पळवला जातो। हा निव्वळ गुन्हा नाही, याला माफिया राज म्हटलं जातं। तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारून अवघ्या काही दिवसात राज्यात शेकडो धाडी टाकून करोडोंचा बेकायदेशीर गुटखा आणि भेसळयुक्त अन्नपदार्थ जप्त केलेत। 6 दिवसात 200 पेक्षा जास्त छापे आणि 100हून अधिक आरोपींना तुरुंगात डांबून त्यांनी दाखवून दिलाय की सिस्टम कशी चालवायची असते। जेव्हा भ्रष्टाचाराचे आणि अवैध धंद्यांचे मार्ग पूर्ण बंद होतात तेव्हा असे माफिया राज दिसून येते। वाळूचा हल्ला हा याच छटपटाहटीचा पुरावा आहे। दुसरीकडे तुकाराम मुंडेंच्याच कारवाईचा भाग म्हणून आता अचानक पनीरचा तुटवडा जाणवू लागलाय। आतापर्यंत अत्यंत मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध होणारं पनीर भेसळखोरांवर कारवाईचा बडगा उगारताच बाजारातून गायब झालंय। म्हणजे इतकी वर्ष आपण ज्या पनीरला आपल्या आहारात प्रमुख घटक म्हणून बघत होतो ते एका प्रकारे स्लो पॉइझन आपल्या शरीरामध्ये पोखरत होतं। बाजारातून अचानक पनीर गायब होण्यामागचं सर्वात मुख्य कारण म्हणजे अन्न व औषध प्रशासनानं राज्यभरात सुरू केलेली प्रचंड मोठी क्लीनअप मोहीम। ही कारवाई सुरू होताच बाजारात मोठ्या प्रमाणावर विकले जाणारे बनावट किंवा आपण म्हणूयात की सिंथेटिक पनीर अचानक गायब झालंय। तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अन्न आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी युद्ध पातळीवर धाडी टाकणं सुरू केलंय। त्यामुळे भेसळयुक्त पनीर विकणाऱ्यांचे धाबे दणाणले असून कारवाईच्या भीतीने हे पनीर बाजारातून अचानक गायब झालंय। अनेक हॉटेल, ढाबे आणि स्थानिक डेअरींमध्ये अस्सल दुधापासून बनवलेल्या पनीरऐवजी रासायनिक प्रक्रियेतून तयार केलेलं स्वस्त पनीर पुरवलं जात होतं। दुधाला घट्टपणा आणि पांढरा शुभ्र रंग आणण्यासाठी काही वेळा डिटर्जंट पावडर आणि युरियाचा वापर केला जात होता। दुधाचं प्रमाण हे कृत्रिमरित्या वाढवण्यासाठी आणि त्याला फेस आणण्यासाठी हे घातक रसायन वापरलं जात होतं। दुधातील खरी साय काढून घेतली जात होते आणि पनीरला मऊ व जड बनवण्यासाठी त्या स्वस्त पाम ऑइल, बटाट्याचे स्टार्च मिसळले जात होते। दूध फाडण्यासाठी लिंबू किंवा व्हिनेगर ऐवजी या अत्यंत तीव्र ऍसिडचा वापर केला जात होता। आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानंतर पुणे, मुंबई, ठाणे आणि छत्रपती संभाजीनगरसह अनेक मोठ्या शहरांमधील पनीर उत्पादन कारखान्यांवर आणि गोदामांवर सलग छापे टाकण्यात आले। हजारो किलो भेसळयुक्त पनीर जप्त करून नष्ट करण्यात आले। कारवाईच्या भीतीने अनेक घाऊक व्यापारी आणि डेअरी चालकांनी त्यांचा भेसळयुक्त पनीरचा साठा बाजारात आणणं बंद केलंय। केवळ एका अधिकाऱ्यामुळे अख्खं भेसळखोरांचं मार्केट जाम झालंय। विचार करा, जर अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांची अजून शेकडोंनी संख्या वाढली तर काय होईल? तुकाराम मुंडे यांनी सुरू केलेल्या कारवाईचा धडाका असाच कायम राहावा। केवळ भीती हीच आहे की पुन्हा एकदा त्यांच्या बदलीसाठी मंत्रालयात फायलींचा खेळ सुरू व्हायला नको। सध्या तरी राज्य सरकार मुंडेंच्या पाठीशी ठाम असलं तरी मंत्रालयातील दलाल मुंडेंना कुठपर्यंत सहन करतील हा मात्र प्रश्नच आहे। त्यामुळे एक तुकाराम मुंडे आणि असे 100 तुकाराम मुंडे असतील तर काय घडू शकतं हे दिसून येतंय। जे तुकाराम मुंडेंना जमलं ते इतर अधिकाऱ्यांनाही जमू शकतं, मात्र करण्याची इच्छा हवी, तशी नीतिमत्ता हवी। तुकाराम मुंडेंवरती रोज आणि रोज बोलणं गरजेचं आहे, त्यांच्या धाडसी कारवाईचं स्वागत करणं गरजेचं आहे आणि वेळ मिळेल तेव्हा त्यांना धन्यवाद देणं सुद्धा गरजेचं आहे। माझ्याकडून तरी तुकाराम मुंडेंच्या या कारवाईला धन्यवाद। या व्हिडिओबाबत तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये जरूर व्यक्त व्हा। जय महाराष्ट्र।